आला मेल आणि नेक्स्ट मॅच चं समालोचन धावतं समालोचन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मिस्टर सागर माळी. नक्कीच प्रमोद धन्यवाद भरपूर धन्यवाद. आपण बघतोय जे हनुमान टेंबिवली संघाचे काही खेळाडू आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. मात्र जसं म्हटलं तर भिवंडी क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच अनुभव आणि जसं अनुभव येतो ते अनुभव वर्तवायला काहीच हरकत नसते. कारण की आपण जर बघितलं तर भिवंडी क्रिकेटमध्ये जसं नामचीन गोळसी बी संघाचं नाव निघतं तसंच जे हनुमान टेंबिवली संघाचं सुद्धा नाव निघतं. या ठिकाणी काही खेळाडू आहेत आणि खास करून ते या आयोजनामध्ये प्रेक्षक म्हणून लाभले आहेत. तर टेंबिवली गाव प्रीमियर लीगमध्ये प्रमोद आपण पाहिलं होतं अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळालं होतं. नक्कीच मॅग्निफिसंट प्लेअर बाय टेनिस क्रिकेट आपण पाहतो मोनिश पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त खेळाडू हर हुन्नरी. मात्र बांधा असो तर बांधाचं जे आपण पाहतो शेतामध्ये बांधा असतात तिथून उडी मारताना सुद्धा या खेळाडूला मी पाहिलं आणि सुंदर जजमेंटने झेल टिपताना सुद्धा पाहिलं. हे आवर्जून गोष्टी का सांगाव्याच्या वाटतात कारण या खेळाडूंचं टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट मात्र दिसताना आपल्याला पाहायला मिळतं. सागर ऋतिक याचा पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न म्हटलं प्रयत्न फसला आहे आणि स्ट्रेट टू द फिल्डर फलंदाज बाद. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. दादा सामने गाजणार हाय. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार हाय. धन्यवाद जे ऋतिक याला पाहिलं होतं काही वर्ष अगोदर प्रमोद मी कामन परिसरमध्ये खेळत असताना वन मॅन शो करत होता. अतिशय सुरेख फलंदाजी करायचा. ज्यावेळेस वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत हा संघ खेळायचा त्यावेळेस ऋतिकेला मी पहिल्यांदा पाहिलं होतं आणि काय जबरदस्त आहे क्रिकेट खेळायचा. मात्र आज तो थोडासा कमनशिबी ठरतोय. जयनमान टेंबोली संघाच्या मार्फत खेळत लाखिवली संघाच्या मार्फत खेळत असताना पहिलाच चेंडू तो बाद झालाय. सागर आणि आता मात्र अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. हा अजून एक आपण पाहतोय अजित मात्र डाहुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती भाईदास राईट आर्म उर्ध विकेटचा मारा टेंबिवली गाव एंडच्या बाजूनं शॉर्ट पेज डिलिव्हरी हवेमध्ये पुन्हा एकदा फटका फसतोय की काय आणि यस बॅक टू बॅक 2 गडी बाद. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयच भारी. साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी. थँक्यू डीजे धन्यवाद. मात्र प्रमोद यापेक्षा चांगला स्टार्ट कुणाला हवा असू शकतो. काय जबरदस्त डेफिनेटली काय अप्रतिम स्टार्ट या ठिकाणी करून दिला गेला आहे. ज्या पद्धतीने आपण सेलिब्रेशन पाहिलं असेल जेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना बाद करायचे गोलंदाज त्यावेळेला मात्र प्रत्येक संघ मात्र सेलिब्रेशन करायचं. त्या पद्धतीने अजितला बाद केल्यानंतर एकत्रित आले आणि सेलिब्रेशन करताना आपल्याला पाहायला मिळालं. ही मात्र आपण पाहतोय एक खूप मोलाची विकेट होती आणि त्याच फलंदाजाला टार्गेट केलं आणि यावेळेला मात्र चॅलेंज होतं गोलंदाजासमोर परंतु भाईदासने निडर मनाने गोलंदाजी केली. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड फॅबुलस बॉलिंग बाय भाईदास. सागर पाटील यांच्यासाठी जर आपण पाहिलं तर 3 षटकार जर येत आहेत तर संजयजी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सागरकडे ती गुणवत्ता आहे सागरकडे ते टॅलेंट आहे. सागर गोलंदाजाला हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. पाहायचं ते जमा सुद्धा झालेलं आहे संजयच्या माध्यमातून. आतमध्ये येणारा विक्रम नाईक यांनी लगेच त्वरित सांगितलं की हाईट फॅक्टर आहे. थायपॅडच्या वरती चेंडू मात्र आदळला गेला होता. खूप सुंदर डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ते पंकज म्हात्रे असतील विक्रम नाईक असतील केवल नाईक असतील खूप चांगल्या प्रकारची यावेळेला पंचांची भूमिका सागर माळी केली गेली. सुरेख गोलंदाजी आणि पंचगिरी सिद्ध तेवढीच वाखाणण्याजोगे. क्या बात आहे. राईट आर्म उर्ध विकेट पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज सज्ज होतोय भाईदास. राईट आर्म उर्ध विकेटचा मारा. ओहो वडा डिलिव्हरी मात्र खुदून काढला जातोय चेंडूला. या ठिकाणी वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय चेंडूला फील्ड करतोय आणि फेकतोय तोपर्यंत एकच धावती समाधान. काय सुरेख गोलंदाज सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र प्रेक्षकांना जसं म्हटलं जातं की जसे सामने पाहायला मिळायला हवेत तेच सामने या ठिकाणी होताना दिसतात आणि सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिले प्रमोद आणि 2 महत्त्वाच्या विकेट मिळवलेल्या आहेत. सुपर नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कौतुका पात्र असा गोलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर भाईदास. मॅग्निफिसंट बॉलिंग
फलंदाज आहे, जिम्मेदारी स्वीकारावी लागेल फलंदाजाला. यावेळेला बॅटची एज आणि शेवटच्या मोमेंटला झील सुटतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. काय भाईदासने अटॅकिंग गोलंदाजी केले, ज्या पद्धतीने विश्वासपूर्ण गोलंदाजी करत असताना ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती काय छान आहे भाईदास या गोलंदाजाची. अचूक टप्पा आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर वेगवान मारा, कारण फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा. अचूक टप्प्यावर जेव्हा जेव्हा तुम्ही गोलंदाजी करतील ना तेव्हा मात्र तुम्ही सक्षम गोलंदाज बनतील आणि तेच भाईदासने यावेळेला केले गेले. सागर पाटीलसारख्या फलंदाजाला गेल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर पूर्णपणे चाचपडायला भाग पाडलं होतं. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त पुन्हा एकदा प्रश्न विचारलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय की एक चेंडू खाली राहतोय, एक चेंडू थोडासा वर देतोय. त्यानंतर आपण जर पुढचा चेंडू जर आपण जर बघितलं जवळजवळ ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला हाताळलं जातं. सर्व प्रकारचे चेंडू या ठिकाणी बघायला मिळाले आहेत आणि आता आपण पाहू शकतो काय घडलं काय बिघडलं. तर नक्कीच एक षटक समाप्त झालं. एक षटक समाप्त झाल्याच्या नंतर धावसंख्या ओनली 2 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. प्रमोद, काय म्हणशील या षटकाबद्दल भाईदास याच्या? जबरदस्त, अप्रतिम, विलक्षण कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. बेस्ट बॉलिंग फिगर असेल भाईदासच्या या गोलंदाजीवर. 3 गडी बाद केले, 2च फक्त धावा खर्च केल्या. यापेक्षा काय अजून अपेक्षा असू शकेल भाईदासकडून? अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईद बनला या पहिल्या षटकामध्ये. अधिराज्य प्रतिबिंब उमटवलं आणि सुपर बॉलिंग करत असताना यावेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे जकडवून ठेवलं गेलं. मॅग्निफिसंट अँड अनबिलिव्हेबल बॉलिंग करत असताना पाहायला मिळाला भाईदास. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग आहे. जर 3 षटकार रोशनसाठी मात्र आपण पाहतोय, जर लगातार 3 षटकार येतात तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 500. रवींद्र भालेकर साहेब यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं हे पारितोषिक आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा. रोशन पाटील, जेव्हा जेव्हा अंडरआर्म क्रिकेट यायचं त्या वेळेला मात्र रोशन पाटील काय जबरदस्त लाखिवले आणि आडणे असा सामना मात्र कित्येक वर्षापूर्वी आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेला पाहायला मिळायचा आणि तेव्हा मात्र रफ अँड टफ फाईट व्हायची या 2 संघांमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू, अजून एक चांगला चेंडू. बघा अपील होते मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू बाउन्स या ठिकाणी झालेला आहे. चेंडू बॅटला लागल्याच्या नंतर मात्र आक्रमकता कशी असायला हवी, तर 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात अशीच असायला हवी. ज्या पद्धतीने मात्र यष्टीरक्षक चुकीच्या दिशेने अपील करतायत ही खूप महत्त्वाची थोडीशी मनाला खंत वाटते. तुम्हाला जर चांगलं यष्टीरक्षक बनायचं असेल तर अजून मी सजेस्ट करेन राग मानू नका, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये त्या गोष्टी खूप मायने राखतात हे आपण सातत्याने पाहिलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. अप्रतिम. पुन्हा एकदा पंचांकडे त्या ठिकाणी वळाले होते. जेव्हा तुम्ही TV स्क्रीनवर बसता मॅच पाहता तेव्हा क्विंटन डिकॉक असेल, रिषभ पंत असेल, या अगोदर MS धोनीला आपण पाहिलं. या ज्या खेळाडूंच्या व्हिडिओ पहा जेव्हा कॉड बॅहेंडच्या अपील कुठे करतात नेमकं या गोष्टीकडे बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्व आहेत. विक्रम नाईक तिथे काहीच करू शकणार नाहीत, ते मात्र हात सुद्धा वरती करणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे चुकीच्या एंडने मात्र अपील केली. नक्कीच आणि ती सवय असते, ती सवय मोडावी लागते आपल्याला. हा चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन होतं. कावकावनं क्षेत्र जे जिथे षटकार देत नाही सहजासहजी, मात्र इथे शतरक्षकाने षटकार दिलाय. आपण पाहिलं होतं टेंबुले प्रीमियर लीग मध्ये आणि आज सुद्धा तेच बघायला मिळत आहे. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. मी सकाळपासून प्रमोद म्हणतोय की टेंबिवली प्रीमियर लीगमध्ये काव कॉर्नर आणि मिड विकेटचं जे क्षेत्र आहे तिथे षटकार जास्तीत जास्त गेलेले नाही आहेत, मात्र शतरक्षकाने इथे त्यांनी या ठिकाणी षटकार जाऊ दिलाय आणि चेंडूला तिथपर्यंत नेलंय प्रमोद. मात्र धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवरती, जिथे धावसंख्या पुढे जात नव्हती. दरम्यान गोलंदाजी मारती पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय. क्या बात आहे. एक चेंडूला हाईट दिली, त्यानंतर आपण बघतोय हा चेंडू मात्र सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाली. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने संधी देते. परिवर्तन ही काळाची गरज आहे. एका साईडला मोनिशा आपण पाहतो, एका साईडला आदित्य. हे धुरंधर खेळाडू आहेत जे टेंबिवली संघाकडून बिलॉंग करताना सातत्याने पाहायला मिळतात. अपकमिंग यंगस्टर मात्र ज्यांनी पूर्ण भिवंडी गजबजवून टाकले गेले.
फुलटॉस चेंडू होता ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र यावेळेला वेगाने पुढे येतोय, मात्र फंबलिंग होत आहेत आणि 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मनोजच्या बॅटमधून धावा येत आहेत, परंतु धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 धावा. चेंडू फेकून झाले ते 5. शेवटच्या चेंडूवर किती धावा येऊ शकतील, काय एक्सेप्टेशन असेल, हे मात्र खूप महत्त्वपूर्ण असेल. नक्कीच नक्कीच, कारण की क्रिकेटमध्ये सर्वात मोठा फटका जर आपण बघितला तर तो 6 धावांचा आहे प्रमोद, आणि सर्वात कमी धावसंख्येचा फटका जर बघितलं तर ती 1 धाव. त्यापेक्षा आपण बघतो की बिंदी गेन म्हटलं जातं, डॉट डिलिव्हरी म्हटलं ती येते की मग षटकार येतो. राईट अमोर द विकेटचा मारा पुन्हा एकदा. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली, शतरक्षक आहे, काय घडतंय काय बिघडतंय, आणि अंदाज चुकलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. धाव फलक पुढे सरकला. धाव संख्या 14. चौदा धावा फलकावर, 15 धावांचं लक्ष, 7.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. यानंतर सामना कोणाचा असेल तर सागर माळे यांच्याकडे आपण वळणार आहोत. नक्कीच प्रमोद, थोडंसं आपल्याला थांबावं लागेल, कारण की निखिल स्पोर्ट आणि रुपाली स्पोर्ट्सचा सामना झालेला आहे. त्यामुळे आपण जर बघितलं रुपाली स्पोर्ट्सचा हा सामना जिंकलेला आहे, याचाच अर्थ आता यातून येणारा एक संघ जो आहे प्रमोद, आपल्याला 3 संघ तिसऱ्या फेरीमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे थोडंसं आयोजकांकडे आपण जाणार आहोत. आपण काही भाष्य करणार नाहीये. जाऊया पुन्हा एकदा प्रमोद, आपण डीजे कडे, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण लाईव्ह क्रिकेटच्या बाजूने वळूया. सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक भिवंडी आदिवासी एकता शोषण. कधी झाला ना कधीच होणार नाही असा आयोजन लयच भारी. प्रदीप मोरेचा ऑर्केस्ट्रा ठेवलाय आज हो या मैदानी. थँक्यू. सुंदर ऑर्केस्ट्रा मात्र 30 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारचं मात्र आयोजन नियोजन अमर कोळी यांच्या माध्यमातून. फक्त अमर कोळी हे नाव नाही आहे, तर या पंचक्रोशीमध्ये ब्रँड तयार झाला आहे. अशा प्रकारचं एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. कारण लहान लहान मुलांना जरी विचारलं ना अमर कोळी यांना तुम्ही ओळखता का, तर ते सांगतील की यस आम्ही ओळखतो, कारण त्यांचा चषक जो असतो ना तो वाखाणेजोगे पाहायला मिळतो. म्हणूनच आज मानेचा पाडा या गावाची मात्र आन बान शान मान सन्मान ठरले गेले ते अमर कोळी यांना हॅट्स ऑफ असेल, मानाचा मुजरा असेल. उद्याच्या दिवसात 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपण पाहणार आहोत, आणि खास करून जर आपण पाहिलं तर परेड हा खूप महत्त्वपूर्ण भाग असतो. आणि दिल्ली येथे 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 75व्या अमृत महोत्सवी ऐतिहासिक परेडचा महत्त्वपूर्ण भाग होऊन महाराष्ट्रातील कोळी संस्कृती सादर करण्यासाठी सज्ज होतोय विशाल डान्स ग्रुप वसई उमेळमान. आज उमेळमान गावाचं नाव उंचवलं गेलं आहे ते विशाल डान्स ग्रुप वसईच्या माध्यमातून, आणि पहिल्यांदाच कुठेतरी महाराष्ट्रातील कोळी संस्कृती सादर करण्यासाठी सज्ज होतोय. तर या ग्रुपला सुद्धा मानाचा मुजरा असेल, आणि ते उद्याच्या दिवसात पाहायला विसरू नका. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतायत. 15 धावा हे माफक लक्ष नाही आहे. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव, प्रेशर. खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. इथे जर गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर भेदक मारा केला, तर कदाचित या 15 धावा कदाचित आपल्याला थोड्याशा माफक वाटणार नाहीत. पाहायचं आहे, कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागतं, हे आपण सातत्याने पाहिलं आहे. कारण भारतीय संघ हा कागदोपत्री स्ट्रॉंग होता, परंतु दक्षिण आफ्रिके संघाने 4 मुंड्या चित करत 3-0ने पुन्हा एकदा मालिका मात्र जिंकली, आणि बहुमाचं खूप स्वागत आणि खूप मात्र तारीफ केली गेली. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना एकदा वेगाने इथे मात्र बँक बॅलन्स कमी आणि उधळण जास्त झाली तर बँक बॅलन्स काहीच राहणार नाही, कारण ऑलरेडी 15 धावा फक्त यावेळेला पाहायला मिळतात. कारण अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करणं मात्र येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला काहीच सांगून जाईल. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं की लाकिवली संघाने जहानुमान लाकिवली संघाने 14 धावा फलकावर लगावल्या गेल्या, आणि माय गिरास रेवालीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकतायत. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 रन्स ऑन द बोर्ड.
यावेळेला ऑन साईडला कणखर फटका आहे, चेंडूला मात्र पाठवून दिलंय मिड ऑन डिप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावन करता. क्या बात आहे, सुपर टायमिंग. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. काही जबरदस्त आक्रमकता यावेळेला दाखवली गेली. सुपर बॅटिंग करत असताना प्रमोदच्या बॅटमधून एक कणखर फटका पाहायला मिळाला. टक्कन आवाज आला, अर्थातच स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार, AK सिक्सर. अर्थातच AK म्हणजे अमर कोळी आपण पाहतो आणि तो षटकार AK सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8, चेंडू फेकून झाले 2. प्रमोदचा इरादा पक्का स्पष्ट झालाय की लवकरात लवकर सामना समाप्त करूया. परंतु अजित सारखा गोलंदाज, लेग ब्रेक गोलंदाज, ग्रामीण दुर्गम भागामध्ये कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात. परंतु त्यासाठी तुम्हाला सूर, ताल, लय, जसं एखाद्या गायकाला मात्र या 3 गोष्टींचा मिलाप असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तसंच क्रिकेटच्या माध्यमातून गोलंदाजाला अचूक लेंथ लाईन, अचूक टप्पा आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर विलक्षण कामगिरी करावी लागते. आपल्या परिपूर्ण फिंगरचा उपयोग करावा लागतो. पुन्हा एकदा षटकार आल्यानंतर मात्र प्रत्येक चेंडू या वेळेला त्याच टप्प्यावर येत नाही आहेत. प्रमोदला मात्र विचार विनिमय करण्यास भाग पाडलं गेलंय. सरप्राईज डिलिव्हरी, मॅग्निफिसंट या वेळेला चेंडूला वळून दिलं गेलं आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 8. चेंडू फेकून झालेत 4. 8 चेंडू आणि 7 धावा, 8 गेंदे शेष और 7 रन की जरूरत. यावेळेला ऑन साईडला प्रमोद मात्र वेट अँड वॉच करतो. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, फेकी येते ॲक्युरेट यावेळेला पाहायला मिळते खांद्याच्या जोरावर आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोचते 9व्या धावसंख्येवर. आज ग्रामीण दुर्गम भागातून मात्र महत्त्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात खूप चांगल्या प्रकारचं, कारण क्रिकेटचं हे वेडच वेगळं आहे. एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की खेळाडू त्या नशेमध्ये बधीर होतो. हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणूनच अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि म्हणूनच आज प्रत्येकाला पॉप्युलर हा खेळ मात्र फेम झाला. जरी इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु भारतामध्ये जी लोकप्रियता मिळाली ना ती अप्रतिम पाहायला मिळाली. अव्वल ऑफ साईडला हलक्याच्या हाताने बॉटम हँडचा, सॉफ्ट हँडचा मात्र या वेळेला उपयोग केला होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 2 धावा चतुराईने या वेळेला स्वीकारल्या जातात. पहा टाळ्यांचा गजर काय येतोय खेळाडू कक्षांमधून. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 11 धावा. चेंडू आहे 6 चेंडूमध्ये 4 धावा. रुपाली स्मृती पालिवली आणि JS पालिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचा आहे. या ठिकाणी लॉट्स टाकले जातील. आता मात्र या वेळेला आपण पाहतोय लाखिवली संघ एका साईडला 6 चेंडू 4 धावा, मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण जाऊया नितेश पाटील DJ ऑपरेटरकडे. साई अर्थातच सा म्हणजे साक्षात आणि म्हणजे ईश्वर. रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम. खऱ्या अर्थानं मात्र साईबाबांचं नाव कोणालाच कळालं नाही. प्रश्नचिन्ह, मी पुस्तक वाचलं होतं त्यामध्ये प्रश्नचिन्ह उद्भवला होता. कारण जेव्हा ते घरातून निघाले त्यावेळेला त्यांना पाठीमागून कोणीतरी आवाज दिला होता, हरिदास भुसारी. परंतु तिथे सुद्धा प्रश्नचिन्ह उद्भवला होता. म्हणजे अर्थातच साई हे फक्त नाव आपण पाहिलं तर गुरुवारच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागतात मंदिरात आपण पाहतो. आणि शिर्डीचं हे एक असं मंदिर पाहायला मिळतं जिथे गेल्यानंतर आपल्या आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढते. म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणात भाविक मात्र आपल्याला सेवेकरी जे असतात ते मात्र गर्दी करताना पाहायला मिळतात. ओम साईराम. खूप चांगलं सॉन्ग मात्र नितेश पाटील यांनी सादर केलं गेलं. 11 धावा, 6 चेंडू आणि 4 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते दोन संघांमध्ये, लाखिवली की पालिवली. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, यष्ट्यांना चुंबन करून चेंडू मात्र यावेळेला फ्लाइंग किस करून तेवढ्याच भन्नाट वेगाने चेंडू निघून जातोय क्लीन बॉल.
पहिली तर धावसंख्या फलकावर मात्र यावेळेला 11 धावा, 5 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी केली जाते. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय, एक फॅब्युलस गोलंदाज अँड पॉप्युलर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगली मात्र यावेळेला पहिला गडी बाद झाल्यानंतर ऊर्जा संचारते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं सॉन्ग जेव्हा लागतं ना, त्यावेळेला आपल्या अंगामध्ये ऊर्जा संचारते. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही विकेट घेताना त्यावेळेला तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळतो. म्हणूनच म्हटलं जातं, गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 5 चेंडू 4 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. त्यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. दबाव आहे, नो डाऊट. कोणत्याही खेळाडूवर दबाव असतो हे आपण सातत्याने पाहिलंय, परंतु त्या दबावाला न जुमानता सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण असेल. आता चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी रुपाली स्मृती जो संघ आपण पाहतोय, क्षमस्व मायगिरास रेवाळीपाडा या संघाला विजयासाठी 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राजेश अँड सूरज. यावेळेला बाउन्स मिळाला होता. रोशन पाटील यांच्या जस्ट जवळून चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा. इथे फंबलिंग झाली आणि त्याचाच नतीजा यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर इज लेवल 14 धावा. या फलकावर विजयासाठी 1 धावेची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाही, कारण ज्या वेळेला 1 धाव येते ना, त्यावेळेला कित्येक वेळा सामने हे गमावलेले आहेत, आपण सातत्याने पाहिलंय. आता चेंडू आहे तुमच्याकडे 3 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. तीन चेंडू आणि 1 धाव. त्यावेळेला पाहिलं, न्याहाळलं आणि नो डाऊट अबाउट इट विजयावर शिक्कामोर्तब. आणि तिन्ही संघ मात्र यावेळेला आपण पाहू शकतात, मायगिरास रेवाळीपाडा, तदनंतर जेस पालिवली आणि तदनंतर रुपाली स्मृती पालिवली. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. थँक्यू टीचर, धन्यवाद. रेवालीपाडा या संघाचा संघनायक प्लीज या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर आपण बघतोय की इतर सर्व संघाचे संघनायक आले. रेवालीपाडा प्लीज धावत या प्लीज. येस डीजे. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयच भारी. साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी. साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. कृपया फक्त कर्णधार जे आहेत, कर्णधारांनीच समोर या, कारण की जास्त गर्दी करू नये. फक्त कर्णधार प्लीज. लक्षात घ्या, सर्व संघ पालेलीचे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. विजयी संघ रेवालीपाडा, विजय संघ